नमस्कार मित्रांनो, एक आहुती देशासाठी या प्रोग्राममध्ये काही जण सहभागी झाले। काही लोकांनी आपापले विचार मांडले। कालिका देवीची पूजा, नवनाथ भक्तिसार मधला 6वा अध्याय, शत्रूची शत्रुबाधा नाहीशी व्हावी आणि आपल्या प्रती चांगली मित्रत्वाची बुद्धी प्राप्त व्हावी किंवा त्याचा पूर्ण नाश व्हावा, यासाठी आम्ही एक छोटा यज्ञ या ठिकाणी केलेला होता। जसं की आपण बघतोय की आता युद्धाचे काही परिणाम शांत झालेले दिसतायत। आपल्यावर सायबर हल्ला होऊ शकतो का शेजारचाच आपल्याला काही लुटू शकतो किंवा काय होऊ शकतं हे आपल्याला माहिती नाहीये। त्यामुळे आपण नेहमी सावध राहिलं पाहिजे। एका ठिकाणी आपले सेविंग न ठेवता आपल्याला 10 ठिकाणी आपले पैसे ठेवले पाहिजे। तसेच युद्ध कुठल्याही काळी झालं तरी सुद्धा आपण नेहमी तत्पर राहिलं पाहिजे। आतंकवाद्यांना पैसा पुरवतोय तरी कोण? आतंकवाद्यांकडे पैसे येतात कसे? आतंकवाद्यांचे परिवार पोसले कसे जातात? आतंकवाद्यांचा विरोध करणारी कुठली जमात आपल्या आजूबाजूला आहे? आपण ज्याच्याकडनं कांदे, बटाटे, वांगे, फळभाज्या घेतोय तो कुठल्या जातीचा आहे? तो कुठल्या देशाचं समर्थन करतोय? कुठल्या धर्माचं समर्थन करतोय? हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे सर्वांना आज या ठिकाणी एक आहुती देशासाठी या यज्ञामध्ये हेच सांगू इच्छितो की आपल्या जवळचे मित्र आणि शत्रू हे ओळखा आणि आपल्याच लोकांकडनं खरेदी करा। नमस्कार।